रामराम मंडळी, कशी आहेत सगळे? बरे आहेत का? उन्हाचा कार झालाय आणि आम्ही पवायला आलोय उन्हाचं. आपल्या इथं खाणीला पाणी आहे भरपूर असं निवळसं का. जा बघ जा दमन. हो नामदादा, तुम्हाला नाही पवायचं? याला दाजीला पवायची येत नाही बघा. दाजीला नाही पवाय. शिकवा घे लखन. दाजी लखन ए दाजीला पवाय शिकवतो काय? होय दाजी? हो शिकवायचं म्हणते तुम्हाला. काय शिकवतात? पवायला दगड दगड बांधून टाकतो म्हणते ते खाली मामाला. तुमचा दगड बांधता? ही दगड बांधता काय मामाला? दगडान शिकल का पवायला हवे बांधतो. हा लय नाही जड, तुम्ही कधी पण पोहाय शिकणार या दगडात. राईट राईट इकडे माती करावी. हा आता पोवायला चालू आहे इकडं. गणू पहिल्यांदा आलाय पोहून बाहेर. केशव चाललाय. केशव तुला पोहा येतं का रे? दामानं दगड सोने आण नका. येस दर्शन तुम्ही जवळ जाऊन बघा. पुन्हा श्यामदाजी इथं. श्यामदाजीला झाड गवलं इथं टिकून बसायला. हा झाडाच्या खोडाला. हा हा आणि मुलांचा आता पोवायला चालू झालेला आहे. गणू लागलाय लाजायला. तुम्हाला जर पोवायचं असेल तर आमच्या भूत ऑस्ट्रेलिया निवळ संघ असं पाणी आहे, काचासारखं पाणी आहे. हां पोह तुझ्याकडं नाही. दर्शू पडशील भाळ आहेत ना तिकडून जा की रस्त्याने. हा हा आबाळ आले आज आणि कावदा नेण्याची दाट शक्यता आहे बरं का. पाणी तुम्हाला दगड आहे ते बरं का पोरानं. उन्हाळ्या पावसाळ्या पाण्यात त्याची जरा येतं का तिथं मध्ये काही बसते पाणी कायम पाणी असतं. आता काच सारखं पाणी जवळ जाऊन बघ इथे दिसतंय खालचं सगळं. आणि तो का तिकडं बी पवाय चालू आहे. तो का गावातली पूर आले तिकडं हे बघा. लांब आहे बरं का ना बरंच. हे बघा त्या पोरांचं पोहाय चालू आहे. 4-5 जण आहे तिकडं पण. चला की मास्तर शिकवतो. जावा एकदा जे शिकवते. कसं काय झालं दाजी? आला का म्हातारपणी असतो रे पवाय शिकवाय. काय होतं त्याला? काय कमी पाणी दाजी शिकवता का तुम्ही ह्यांना? दम भरून तिथंच मारावं. आला का कोण पडलं? दगड आहे ते रे उड्या हाण का. ए बाबा नो बिंडकुळ्यावणी पवा. दाजी तुम्ही पोहाय का शिकला ना एवढं सांगा. ही पाय माझा मोडते बिडते नाही ते पायाला वड नका. नाही जावा कापड काढून बघा. तुम्हाला अर्धाच लावते रे तुम्हाला. पवा शिकवायचं मास्तरला. पाय मोडतात का गुडघ्यात वडून वडून कोंबड्याचा पाय वाढले चांगलं शिकवतात बाबा पवाय. सारं दगड जायचं बघा खाली. खंडायचं आहे ते दगडा जायचं सारं खाली. माझा पाय पाण्यात ठेवलं बांधून पाय तसा त्या दगडाला म्हणजे काय करावं? चाबरी आहे ती. चाबरी आहे तिला. दाजी तुम्ही काय शिकला नाही बरं पवायला? काय मला येतच नाही राव. पाण्याला घेतोय मी. जी तुम्हाला लेकरं खूनच द्यायला लागली. काय करून काय मामाला पवा ही राम वरडाले. काय झालं? तेवढं जायचं तिथं पाणी नाही लय. मी बघुल्यात पावतो पाणी. बघुल्यात पावतो आंघोळीच्या. मला नाही बघा पवा ती पूर्ण नाही लय निवळ पाणी. या काही नुसतं सांगते तर काचवणी पाणी आहे. सगळ्याला घातलं पाण्यात. काचवणी पाणी आहे काचवणी पाणी पण उठा नाहीत ना काय. सगळ्याला लावलं काचवणी आणि माझ्या महाग लागला तुला पवा शिकवतो.
काय अवघड आहे हो. दर्शवा दगड नको मारू. हा इथं मास. हा, बोला की. हा तर मंडळी पवायला मजा येते बरं का उन्हाच्या कारात. बोला तुपी साहेब. मी काय आत गेलो नाही. नाही हे आणले ती बै शेरड पळते ती. शेरड गेली द्राक्षाच्या बागात. हा आणि इकडे बघा बैल जोडी आणली आहे. आमच्या गावामध्ये बैलगाडा शर्यतीचे बैल आहे, त्यांना धुवायला आणले होते. खालीला पाणी असतंय भरपूर निवाळसंग आणि 12 महिने पाणी असतं इथं. आता हे जरा खाली तर गेले नाही तर पाणी आता हिथं येते. आपण बसलो हितभर पाणी असते टच. कडेला गेला आता उन्हाळा आला, चैत संपून गेला. केशवला येतं का पवायला? दावर पाहून चला मंडळी एन्जॉय करते ती पोरं. मी आलो लक्ष द्यायला आलोय मी त्यांना. असं काही सोडून जमत नाही. खडं कुठं असते ते या पवायचं माहित नसते. हा कुठं दाजी वारं कावदा सुटले? येरमाळ भागात लय वारण कावदान सुटले. आता काय करावं? तिथं वाजवाय गेली माणसं. आज वाजवाय गेले ते काय तिकडं? कार्याला माणसं वाजवाय गेली तिथला फोन. आणि आज इकडे बी काही सांगू शकत नाही बघा. वातावरण जरा आज वेगळंच आहे. ए पोरा उरकत घ्या जरा. कावदान या लागले उरकत घ्या. चला लवकर जायचंय आपल्याला. चला बाय मंडळी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.